Dear students, today we continue the numericals on rotational motion. तर याच्या अगोदरच्या क्लासमध्ये आपण 54 नंबरपर्यंतचे न्यूमरिकल्स लर्न केले होते बेटा. आता पुढे न्यूमरिकल कंटिन्यू करूया आपण. पहा, आता वेगवेगळ्या टाईपच्या बॉडीचे फॉर्म्युले आणि त्याचे मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचे आहेत. इथं काय म्हणलेलं आहे, सॉलिड सिलेंडर ऑफ रेडियस किती आहे बेटा, सॉलिड सिलेंडरचा रेडियस कॅपिटल आर. आणि सॉलिड सिलेंडर म्हटलं की पटकन फॉर्म्युला तुमच्या माइंडमध्ये आला पाहिजे. किती आहे रेडियस, 0.5 मीटर. मास किती आहे सॉलिड सिलेंडरचं, 50 kg दिलेलं आहे. इज रोटेटिंग ॲट फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 300 डिवायडेड बाय 60. का RPSमध्ये कन्वर्ट करायचं, दॅट इज 5 RPS. 5ने कॅन्सल केलं, 5 RPS. देन टॉर्क विच विल ब्रिंग इट टू रेस्ट म्हणजे इनिशियल फ्रिक्वेन्सी आणि नंतर फायनल फ्रिक्वेन्सी 0 इन अ टाईम t इज इक्वल टू 5 सेकंद. तर बेटा 5 सेकंदामध्ये त्याच्यावरती टॉर्क ॲक्ट केलेला आहे आणि तो 0 होत आहे. तर आपल्याला टॉर्क काढायचं आहे. काय बेसिक फॉर्म्युला ऑफ टॉर्क सांगा बरं. टॉर्क इज इक्वल टू I इंटू अल्फा. आता सॉलिड सिलेंडर इज इक्वॅलंट टू डिस्क. मग डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया mr²/2 आणि अल्फाची किंमत ω2 - ω1 अपॉन t. जसा डाटा तुमच्या पुढे दिलेला असतो त्या पद्धतीनं फॉर्म्युल्याला काय करायचं, ट्विस्ट फॉर्म्युला आपण बदलून घ्यायचा. इथं बेटा mr²/2 इंटू ओमेगाची किंमत 2πn, इथं 2πn2 - 2πn1 डिवाइड बाय t. तर पुढे mr²/2 इंटू 2π कॉमन काढलं मी, n2 - n1 डिवाइड बाय टाईम. हे 2 आणि 2 कॅन्सल बेटा. मास किती दिलेला आहे तुम्हाला, 50 kg आणि रेडियस 0.5. 0.5चा स्क्वेअर 0.5 इंटू 0.5 इंटू पाय इंटू n2 किती, n2 0 मायनस n1 किती 5 डिवायडेड बाय टाईम. किती दिलेला आहे टाईम, 5 सेकंद. तर इथं बेटा आता हे कॅन्सल झालं, याला 25 इंटू 0.5 इंटू पाय इंटू आता हे मायनस इथं 5 डिवाइड बाय 5 म्हणजे 1 आला. राईट, 5 डिवाइड बाय 5 म्हणजे 1 आला. आता बेटा इथं जे असेल या ठिकाणी हा आता पुढे 25 0.5 म्हणजे 25 इंटू 0.5 म्हणजे 1/2, 0.5 म्हणजे 1/2 इंटू पाय अँड दॅट इज इक्वल टू 25 पाय डिवाइड बाय 2 न्यूटन मीटर. 25 म्हणजे टॉर्कची किंमत किती आली, 25/2 पाय न्यूटन मीटर इज द रिझल्ट ऑफ धिस न्यूमरिकल. या न्यूमरिकलचा फक्त किमती ठेवल्या आणि आपण प्रॉब्लेम सॉल्व केला बेटा. आता ही बॉडी कोणती होती आपल्याला, सॉलिड सिलेंडर म्हणजे डिस्क होती. आता पुढे जो न्यूमरिकल तुम्हाला दिलेला आहे वाचून घ्या. अ डिस्क ऑफ मास capital M is equal to 16 kg and radius capital R 0.25 मीटर, 25 सेंटीमीटरचे मीटरमध्ये कन्वर्ट केलं. is rotated about its axis. What torque will increase its angular velocity from ω1 is equal to 0 आणि ω2 इज इक्वल टू 8π
रेडियन पर सेकंद इन टाइम t इज इक्वल टू 8 सेकंद इन टाइम t इज इक्वल टू 8 सेकंद. तर याचा टाईम किती बेटा 8 सेकंद तुम्हाला टाईम इथं दिलेलं आहे. टाईम t इज इक्वल टू 8 सेकंद. राईट आहे. हां आता पहा बरं काय काढायचं आहे काय आपल्याला व्हॉट इज टू बी टॉर्क काढायचा आहे टो म्हणलेला. तर टो इज इक्वल टू डिस्क आहे आय इंटू अल्फा. टॉर्क इज इक्वल टू आय इंटू अल्फा हा बेसिक फॉर्म्युला. आय काय सांगा मला एम आर स्क्वेअर बाय 2 आणि अल्फाची किंमत ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी. आता मास किती दिले तुम्हाला 16. आर रेडियस 0.25. 0.25 म्हणजे 1/4 आणि स्क्वेअर असल्यामुळे 1/4 बरोबर आहे. इज इक्वल टू 1/4. 0.25ला आपण 1/4 लिहितो डिवायडेड बाय हे 2 इथलं N2. आता ओमेगाची किंमत 2 पाय कॉमन काढतो N2 मायनस N1 अपॉन टी. पाय बेटा हे किती आलं 16 कॅन्सल हे 2 इथं कॅन्सल काय आलं पाय इंटू N2ची किंमत किती आहे 0 मायनस N1ची किंमत डायरेक्ट रेडियन पर सेकंदामध्ये दिलेलं आहे. गरज नाही आपल्याला कन्वर्ट करायची. म्हणजे इथं डायरेक्टली काय किंमत ठेवायचं हे 2 ॲज इट इज ठेवा 2 पाय N2 मायनस 2 पाय N1. म्हणजे मी इथं असं लिहितो बेटा म्हणजे ओमेगा 2 मायनस ओमेगा 1. ओमेगा 2 किती आहे 8 पाय मायनस ओमेगा 1 किती आहे 0 अपॉन टाईम किती 8 सेकंद. हे 8 इथं कॅन्सल आणि मग पाय मायनस 0 म्हणजेच पाय. पाय मायनस 0 म्हणजेच पाय. तर इथं किती आलं पाय बाय 2 पाय बाय 2 न्यूटन मीटर. पाय बाय 2 न्यूटन मीटर म्हणजे हे 2 कॅन्सल हे 4 इथलं कॅन्सल झालं आणि मग आपल्याला जे असेल हे 2 ॲज इट इज होतं हे 2 डिवाइड बाय 2 न्यूटन मीटर बेटा. आला का हा सिंपल न्यूमरिकल. चला आता नेक्स्ट न्यूमरिकल नंबर 57 नंबर न्यूमरिकल बेटा. अ टॉर्क ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे टो इज इक्वल टू 100 न्यूटन मीटर acting on a rigid body produces an angular acceleration alpha is equal to 2 radian per second square. Then the moment of inertia I is to be calculated. Then the moment of inertia I is to be calculated. Basic formula torque बरोबर काय रे फॉर्म्युला torque is equal to I into alpha. Therefore I is equal to torque upon alpha. Torque किती आहे बेटा 100 upon 2 that is 50 kg meter square is the moment of inertia that is 50 kg meter square. हा जो फॉर्म्युला आला बेटा इथं 50 kg meter square. हां आता त्यानंतर पुढे जो असेल आता 58 नंबरचा न्यूमरिकल वाचा बेटा. 58 नंबरचा न्यूमरिकल. हां चला. अ शाफ्ट रोटेटिंग ॲट फ्रिक्वेन्सी किती N1 इज इक्वल टू 6000 डिवाइड बाय 60 म्हणजेच किती आलं 100 RPS इज ट्रान्समिटिंग पॉवर P इज इक्वल टू 2 पाय किलो वॅट म्हणजेच किती आलं 2 पाय इंटू 10⁻³ वॅट. किलो वॅट SI युनिट नाही वॅट SI युनिट आहे. देन द मॅग्निट्यूड ऑफ ड्रायव्हिंग टॉर्क काढा. मॅग्निट्यूड ऑफ ड्रायव्हिंग टॉर्क
बेसिक फॉर्म्युला काय, पॉवर इज इक्वल टू टॉर्क इंटू ओमेगा. Power is equal to torque into omega, and therefore torque is equal to power upon omega. Power किती बेटा, 2 pi into 10 raised to 3 upon omega 2 pi n. हे 2 pi cancel, 10 to the power 3 divided by n ची किंमत किती, frequency 100, and that is equal to 10 Newton meter. 10 Newton meter torque on a body is equal to 10 Newton meter. Torque on a body is equal to 10 Newton meter. Torque on a body is equal to 10 Newton meter. त्यानंतर बेटा नेक्स्ट न्यूमरिकल जो असेल, चला 59 नंबरचा न्यूमरिकल, चला बरं ट्राय करा. 59, अ फ्लायव्हील इज रोटेटिंग विथ अ कायनेटिक एनर्जी. किती आहे कायनेटिक एनर्जी, 200 जूल. अ कॉन्स्टंट टॉर्क 4 Newton meter acts on it to oppose its motion before coming to rest. Number of revolution completed by it. Number of revolution capital N काढायचा आहे बेटा, नंबर ऑफ रिव्होल्यूशन. तर चेंज इन कायनेटिक एनर्जी, आता कायनेटिक एनर्जी काय, अ फ्लायव्हील इज रोटेटिंग विथ ए कायनेटिक एनर्जी दिलेली आहे तुम्हाला. कॉन्स्टंट टॉर्क ॲक्ट आहे त्याला, इट टू अपोजिट्स मोशन बिफोर कमिंग टू रेस्ट. फायनल झाले म्हणजे चेंज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू टॉर्क. चेंज इन डेल्टा के इज इक्वल टू टॉर्क इंटू थीटा. तर आता तुम्हाला थीटा अगोदर काढून घ्या. Therefore theta is equal to delta k upon torque. हे किती डेल्टा के, 200 divided by 4 is equal to 50 radian. is equal to 50 radian. आता 50 radian किती रिव्होल्यूशन्स होतील, n इज इक्वल टू थीटा अपॉन 2 पाय. हे लक्षात आलं का, एका रिव्होल्यूशनचे किती रेडियन होतात, अँगल 2 पाय रेडियन. तर आपल्याला किती थीटा रेडियनचे रिव्होल्यूशन किती, तर n इज इक्वल टू थीटा अपॉन 2 पाय. हा फॉर्म्युला आहे बेटा. थीटा तुम्हाला 50 डिवायडेड बाय 2 पाय is equal to 25 divided by pi. Revolutions 25 divided by pi revolutions, म्हणजे एकूण किती रिव्होल्यूशन झाले, 25 डिवायडेड बाय पाय. हा फॉर्म्युला तुम्हाला इथं लक्षात ठेवावा लागेल. कोणता फॉर्म्युला आहे, चेंज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू टॉर्क इंटू थीटा. चेंज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू टॉर्क इंटू थीटा, आणि थीटा अगोदर काढा, नंतर नंबर ऑफ रिव्होल्यूशन आपल्याला काढता येऊ शकतात. त्यानंतर बेटा पुढे नेक्स्ट न्यूमरिकल. हां पहा बरं आता नेक्स्ट न्यूमरिकल, 60 नंबरचा न्यूमरिकल. अ डिस्क ऑफ मास 2 kg, m इज इक्वल टू 2 kg अँड डायमीटर 40, म्हणजे रेडियस किती आला, 20 सेंटीमीटर, अर्ध त्याच्या म्हणजे 0.2 मीटर. इज फ्री टू रोटेट अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इफ अ फोर्स F इज इक्वल टू 50 न्यूटन
is applied to the disk tangentially. Angular acceleration अल्फा काढायचा बेटा. तर बेटा पहिल्यांदा मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितला होता इथं. टॉर्क शिकवत असतानाची थिअरी पूर्ण रिकॉल करायची. टॉर्क इज इक्वल टू आर इंटू एफ. इथं कॅपिटल आर इंटू एफ. दॅट इज हां. आता पुढे इथं तुम्हाला काय दिलेलं आहे? टॉर्क काढा ना. आर किती आहे? 0.2. एफ किती? 50. हे 0 इथं कॅन्सल. दॅट इज 10 न्यूटन मीटर टॉर्क. तर टॉर्क बरोबर काय फॉर्म्युला? आय इंटू अल्फा. आपल्या फिजिक्समध्ये डायरेक्ट प्रॉब्लेम नसतात, इनडायरेक्टली आपण हा बेसिक फॉर्म्युला पहिल्यांदा आठवला पाहिजे. टॉर्क इज इक्वल टू आर इंटू एफ. आणि मग एफ काढल्यानंतर अल्फा काढायचं असेल तर फॉर्म्युला काय बेटा? टॉर्क डिवाइड बाय आय. टॉर्क 10 डिवाइडेड बाय आय. डीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढा. आय इज इक्वल टू mr स्क्वेअर बाय 2. सेपरेट काढून घ्यायचं. मास किती? 2. रेडियस 0.2 इंटू 0.2 अपॉन 2. हे कॅन्सल. हे किती आलं बेटा? 0.04. 0.2 इंटू 0.2 0.04. 0.04. आता हे इथं कॅल्क्युलेशनमध्ये काय करा? याला पुढे 2 झिरो द्यायचं. डिवाइड बाय 4 इज इक्वल टू 4 2 8 4 5 20 250. अल्फा इज इक्वल टू 250 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. अल्फा इज इक्वल टू 250 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. छोटे छोटे फॉर्म्युल्यावरती प्रॉब्लेम. याच्यात कॅल्क्युलेशन कॉम्प्लिकेटेड नाही. सिम्पल कॅल्क्युलेशन, स्ट्रेट फॉरवर्ड प्रॉब्लेम्स. फक्त फॉर्म्युला योग्य वेळी आठवला पाहिजे. फॉर्म्युला आठवण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करावी लागते बेटा. आता त्यानंतर 61 नंबरचा न्यूमरिकल पुढचा आपण पाहूया. 61 नंबरचा न्यूमरिकल बेटा वाचा बरं काळजीपूर्वक. अ कॉन्स्टंट टॉर्क acting on a uniform circular disk changes its angular momentum. हे इथं L1 is equal to L आणि L2 is equal to 4L by 3 in time t is equal to 2 seconds. Then torque is equal to काढा. आता टॉर्कचा हा फॉर्म्युला चेंज इन अँग्युलर मोमेंटम. आता इथं आठवलं पाहिजे बेटा. टॉर्क इज इक्वल टू DL बाय DT असा फॉर्म्युला आहे. आता DL म्हणजे L2 मायनस L1 चेंज इन अँग्युलर मोमेंटम डिवाइड बाय टाईम. आता यामध्ये फक्त किमती ठेवा. L2 ची किंमत किती? 4L बाय 3. L1 ची किंमत L डिवाइड बाय टाईम किती? 2 सेकंद इज इक्वल टू 4L मायनस 3L डिवायडेड बाय 3. हे LCM काढलं इंटू 2 अँड दॅट इज इक्वल टू L डिवाइड बाय 6. तर टॉर्क इज इक्वल टू L डिवाइड बाय 6. टॉर्क इज इक्वल टू L डिवायडेड बाय 6. टॉर्कचा हा जो फॉर्म्युला होता तो फॉर्म्युला कसा आला बेटा? L डिवायडेड बाय 6. टॉर्क इज इक्वल टू L डिवाइड बाय 6. आता त्यानंतर नेक्स्ट न्यूमरिकल आपण पाहूया, लर्न करूया. दी रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ 2 बॉडीज ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. आता हे I1 इज इक्वल टू 9 kg मीटर स्क्वेअर एका बॉडीचा आणि दुसऱ्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया 1 kg मीटर स्क्वेअर. आणि या दोघांची रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ 2 बॉडीज ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया 9 kg मीटर स्क्वेअर अँड 1 kg मीटर स्क्वेअर आर सेम. म्हणजे Ke1 इज इक्वल टू Ke2.
द रेशो ऑफ देअर अँग्युलर मोमेंटम L1/L2चा रेशो काढा. सांगा बेटा काय येतं. बेसिकली तुम्हाला माहीत आहे, आपण लर्न केलेलं आहे बरेचसे फॉर्म्युल्यावरती आपण या प्रॉब्लेम KE1 = KE2 म्हणलेलं आहे. आता KE1ची किंमत किती, L1²/2I1 = L2²/2I2. हे 2 आणि 2 कॅन्सल झालं, 2 आणि 2 कॅन्सल झालं. L1²/I1 = L2²/I2. आपल्याला L1² L2² = I1/I2. I1ची किंमत 9 / 1 आणि L1/L2चा स्क्वेअर = 9:1 and therefore L1/L2 = 3:1. दोन्हीकडे स्क्वेअर रूट घ्या आणि मग हा प्रॉब्लेम जो आपण सॉल्व केलेला या प्रॉब्लेमचा रेशो जो येतो L1/L2 तो किती आला बेटा, 3:1. आहेत ना सिंपल प्रॉब्लेम. फक्त फॉर्म्युल्यात किमती ठेवून टाकायचे आणि न्यूमरिकल सॉल्व करायचे. काहीसुद्धा अडचण येत नाही. कोणत्याही प्रॉब्लेममध्ये कोणत्याही टाईपची अडचण येत नाही. फक्त अंडरस्टँडिंग आपली क्लिअर झाली पाहिजे. न्यूमरिकल आपण सॉल्व केले पाहिजे. आता त्यानंतर नेक्स्ट न्यूमरिकल जो असेल, चला आता पुढे जो असेल पॉवर न्यूमरिकल जो नेक्स्ट असेल 63 नंबरचा न्यूमरिकल. इफ द रेडियस ऑफ द अर्थ कॉन्ट्रॅक्ट टू हाफ ऑफ इट्स प्रेझेंट रेडियस. म्हणजे काय म्हणतोय, कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे R2 = 1/2 times R1 of its present radius, then length of the day T2 will be काढायचा आहे बेटा. T2 will be मास रिमेनिंग सेम असं म्हणलेलं आहे. हां, कशावरचा न्यूमरिकल आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचा हा न्यूमरिकल आहे बेटा. हां, सांगा बरं मी काय म्हणलं होतं. तर बेटा तुम्हाला एक फॉर्म्युला दिला होता, T2/T1 T2/T1 हां सांगा काय येतो. T2/T1 फॉर्म्युला बेसिकली N पॉवर जो असेल T2/T1 बाय द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम जो असो, तर बेटा L1 ω1 = L2 ω2. L1 म्हणजे I1 ω1 I2 ω2 म्हणजेच L1 = L2. आता हा जो मोमेंट ऑफ इनर्सी आहे ना, हा काय 2/5 mR1² आणि ओमेगाची किंमत 2π/T1 = 2/5 mR2² × 2π/T2. तर इथं 2/5 कॅन्सल, m से म्हणलं हेही कॅन्सल, हे 2π इथंही 2π कॅन्सल आणि मग T2/T1 = R2/R1चा स्क्वेअर. आता हे हाफ ट्वाईस असेल तर आपण R2 = n टाइम्स R1 असा स्क्वेअर घेतला तर बेटा हे कॅन्सल n² येतं. तर इथं हा फॉर्म्युला तुम्हाला T2 = n² × T1. आता पहा बेटा, अर्थ कॉन्ट्रॅक्ट टू हाफ म्हणलं आहे म्हणजे ची किंमत 1/2 याचा स्क्वेअर इंटू T1 24 hours. Period of Earth about its own axis, period of Earth about its own axis is equal to 24 hours. काय आलं बेटा, 1/4 × 24 that is equal to 6 hours आणि T2 = 6 hours. हे इथं लक्षात ठेवा का 6 hours हा प्रॉब्लेम एक्झाममध्ये विचारलेला आहे. मास रिमेन सेम असं म्हणलेलं असलं पाहिजे. तर बेसिक फॉर्म्युला हा तुम्हाला
आठवला पाहिजे. हां, आणि जर समजा आठवत नसेल तरी तर लगेच सॉल्व करायचं आहे बेसिक. हे बेसिक क्लिअर असेल तर ह्याला काही नाहीच ना, किती अर्ध्या मिनटामध्ये आपल्याला हे इथं पुटअप करता येतं आणि सॉल्व करता येऊ शकतं. चला बेटा, आता 63 झालं. चला 64 नंबरचा न्यूमरिकल पहा बरं. 64 नंबरचा न्यूमरिकल, अ बॅलेट डान्सर. हे सर्व अँग्युलर मोमेंटम, कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचे हे पूर्ण न्यूमरिकल आहेत. अ बॅलेट डान्सर स्पिन्स अबाउट अ व्हर्टिकल ॲक्सिस ॲट फ्रिक्वेन्सी किती? n1 इज इक्वल टू 120 RPM. कारण रिझल्ट RPMमध्ये दिलेला आहे, मी चेंज करत नाही. विथ आर्म्स आउटस्ट्रेच्ड, with her arms fold, the moment of inertia about the axis of rotation decreases by, म्हणजे I2 is equal to I1 minus 40%, 40/100 I1, म्हणजेच की त्याला बेटा हे 60% ऑफ I1, म्हणजे 60/100 I1. हे बाय म्हटल्यानंतर हे लक्षात ठेवा, किती टक्क्यानं? 40% कमी झालेला आहे. तर प्रेझेंट किती आहे? 60%. प्रेझेंट किती आहे? 60%. तर त्याची फ्रिक्वेन्सी n2 बरोबर किती? फ्रिक्वेन्सी n2 बरोबर किती? मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे. हा प्रॉब्लेम कोणत्या आर्टिकलवरचा आहे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम म्हणलं तर पटकन फॉर्म्युला तुम्हाला आठवला पाहिजे. कोणता फॉर्म्युला बेटा सांगा? I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटममध्ये I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. तर आता इथं फॉर्म्युला ओमेगाची किंमत किती? 2π. I1 2π n1 इज इक्वल टू I2 2π n2. हे 2π आणि 2π कॅन्सल. I1 n1 इज इक्वल टू I2 n2. आता बेटा आपल्याला n2 काढायचं आहे. देअरफॉर n2 इज इक्वल टू I1 n1 डिवायडेड बाय I2. आता इथं I2ची किंमत किती रे? 60 डिवायडेड बाय 100 I1 इंटू n1ची किंमत किती? 120. पाय बेटा I1 कॅन्सल. हे किती आलं? 60. दोन्ही 120 आणि भागिले उलटून गुणिले वर, दॅट इज 200. तर फ्रिक्वेन्सी n2 इज इक्वल टू 200 RPM मध्ये. फ्रिक्वेन्सी R2 इज इक्वल टू 200 RPM. किती आली सांगा? 200 RPM मध्ये. फ्रिक्वेन्सी जी असेल ती किती आली? 200 RPM मध्ये. तर या टाईपचा न्यूमरिकल जो असेल तो कशा पद्धतीनं सॉल्व करायचा? I1 ओमेगा 1. आता बेटा इथं 40% जे 50% म्हटलं तर 50% शिल्लक, 60% म्हटलं तर 40% शिल्लक, हे ठेवून टाकायचं. न्यूमरिकलमध्ये आकडे बदलले म्हणून न्यूमरिकल बदलत नसतो. तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आता त्यानंतर बेटा पुढे 65 नंबरचा न्यूमरिकल तुम्हाला दिलेला आहे. पहा बरं आता 65 नंबरचा न्यूमरिकल काय? 2 flywheels A and B are mounted on the same axial. म्हणजे लक्षात येतं काय? हे एक ॲक्सियल आहे आणि ही एक फ्लायव्हील A आणि ही दुसरी फ्लायव्हील ही B आहे. असं माउंटेन व्हील, पिठाची चक्की असते, त्या चक्कीचे 2 चाक फ्लायव्हीलमध्ये, हे A आणि हे B.
आता मोमेंट ऑफ इनर्शिया एचा आय ए इज इक्वल टू 6 kg मीटर स्क्वेअर अँड इज रोटेटेड ॲट एन ए इज इक्वल टू 600 RPMमध्ये डिवाइड बाय 60 इज इक्वल टू किती आलं 10 RPS मध्ये. वेन बी इज ॲट रेस्ट म्हणजे एन बी इज इक्वल टू 0. व्हॉट विल बी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बी. काय काढायचं आहे आय बी काढायचं आहे. इफ देअर कंबाईंड स्पीड या दोन्हीला एकत्र केल्यानंतर त्यांची जी कंबाईंड स्पीड आहे ती किती आहे 400 डिवायडेड बाय 60 म्हणजेच किती आलं बेटा 20 डिवाइड बाय 3 RPS. तर आय बी बरोबर काढायचं आहे. आता परत मी काय सांगतो, आता हे दोन सेपरेट, हे एक व्हील फ्लायव्हील आहे, ही फ्लायव्हील एक रोटेट होते सेपरेट, याची अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे एन ए, आणि नंतर ही फ्लायव्हील आहे ही सुद्धा रोटेट होते, याची फ्रिक्वेन्सी जी असेल ही एन बी आहे. ह्या दोन्हीला एकत्र कपल केल्यानंतर होत आहे त्याची फ्रिक्वेन्सी एन आहे. हे दोन्ही सिस्टीम रोटेट होतात, हे दोन्ही सिस्टीम रोटेट होतात त्यावेळेसची फ्रिक्वेन्सी किती एन आहे. तर आपल्याला आय बी काढायचं आहे बाय द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. बाय द लॉ ऑफ conservation of angular momentum. By the law of conservation of angular momentum आहे ते सांगा. I1 plus I1 काय बेटा by the law of conservation of angular momentum I1 omega 1 plus I2 omega 2 इज इक्वल टू दोन्ही कंबाईंड काय येतं I1 प्लस I2 इंटू ओमेगा. आता इथं मी काय घेतो 1 म्हणलं की ए आणि 2 म्हणले की बी. आलं लक्षात. हां चला ठेवा किमती. I1ची किंमत किती दिली 6 ओमेगा 1 2 पाय दोन्हीकडे कॉमन काढून कॅन्सल करा बेटा. तर ही फ्रिक्वेन्सी किती 10 प्लस I2 काढायचं आहे ओमेगा 2 0 इज इक्वल टू IA 6 IB काढायचं आहे इंटू ओमेगा 20/3 राईट. किती आलं हे 60 इज इक्वल टू 6 प्लस IB इंटू 20/3. हे इथं कॅन्सल. हां किती आलं बेटा हां 6 प्लस IB इज इक्वल टू 6 इंटू 3 डिवाइड बाय 2. हे किती आलं 6ला कॅन्सल केलं 3 इज इक्वल टू 9. 6 प्लस IB इज इक्वल टू 9. IB इज इक्वल टू 9 मायनस 6. हे लक्षात आलं का इकडचे मायनस झालं आणि IB इज इक्वल टू 3 kg मीटर्स. IB इज इक्वल टू किती आलं IB इज इक्वल टू 3 kg मीटर स्क्वेअर. IB इज इक्वल टू 3 kg मीटर स्क्वेअर. थोडा लेंदी प्रॉब्लेम आहे पण समजून थोडंसं सॉल्व करत गेलात अंडरस्टँडिंग तर क्लिअर होईल. अगदी क्लिअर याच्यामध्ये म्हणजे कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंट I1 ओमेगा 1 प्लस I2 ओमेगा 2 इज इक्वल टू I1 प्लस I2 इंटू ओमेगा. ही इंडिव्हिज्युअल रोटेट होत आहे आणि दोन्हीला कंबाईन करून एकाच शिफ्ट होत आहे. शॅफ्ट म्हणजे रॉड जो असतो त्याच्याभोवती फिरतात म्हणजे त्याची कॉमन स्पीड आहे. त्याची कोणती आहे ती स्पीड कॉमन.
आता त्यानंतर नेक्स्ट न्यूमरिकल नंबर जो आहे कोणता दिलेला आहे पहा. नेक्स्ट न्यूमरिकल तुम्हाला 66. अ बॉडी ऑफ मास m स्लाइड्स डाऊन ऑन ए इन्क्लाइंड प्लेन. आता इन्क्लाइंड प्लेनची थेरी मी तुम्हाला घेतलेली आठवलं पाहिजे. बॉडी स्लाइडिंग होत आहे, वरून खाली येत आहे इन्क्लाइंड प्लेन. अ बॉडी ऑफ मास m स्लाइड्स डाऊन ऑन इन्क्लाइंड प्लेन reaches the bottom with a speed vs is equal to v. If the same mass were in the form of a ring which rolls down on the inclined plane, then the velocity of the ring at the bottom vr at the bottom ला काढायचं आहे. तर पहिल्यांदा जी बॉडी दिलेली आहे, अ बॉडी ऑफ मास m स्लाइड्स डाऊन ऑन ए इन्क्लाइंड प्लेन रिचेस द बॉटम विथ ए स्पीड. कोणते आहे? कायनेटिक एनर्जी ऑफ स्लाइडिंग. कायनेटिक एनर्जी ऑफ स्लाइडिंग इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग. कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग. आता बेटा हे काय येतं? 1/2 mv² स्लाइड होत आहे. आता रोलिंग होत असेल तर 1/2 I ω². 1/2 इथं mv². रोटेटिंग नाही, रोलिंग आहे. 1/2 mv². इथं स्लाइडिंग, इथं रोलिंग इज इक्वल टू 1 + k² अपॉन r². 1/2 1/2 कॅन्सल आणि तीच बॉडी असल्यामुळे मासही कॅन्सल झालं. आता स्लाइडिंगची स्पीड किती दिली आहे? v दिलेली आहे तुम्हाला. v² इज इक्वल टू vr². रोलिंग काढायचं आहे 1+. आता ही बॉडी कोणती? रिंग ॲट द बॉटम. रिंगला k² अपॉन r² इज इक्वल टू 1. रिंगचा फॉर्म्युला काय बेटा? मोमेंट ऑफ इनर्शिया mr². आता इथं काय नाही म्हणजे 1 आहे. कोएफिशियंट ऑफ mr² म्हणजे k² अपॉन r² ची किंमत असते. ती किती आहे? 1 आहे. 1 + 1. तर v रोलिंग चा स्क्वेअर इज इक्वल टू v² डिवाइड बाय 2 आणि v रोलिंग इज इक्वल टू v डिवाइड बाय v डिवाइडेड बाय √2. v रोलिंग इज इक्वल टू v डिवाइडेड बाय √2 आहे का पहा? v डिवाइड बाय √2 बी ऑप्शन त्या ठिकाणी दिलेला आहे. करेक्ट आन्सर इज द v डिवाइड बाय √2. बाय द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ कायनेटिक एनर्जी, स्लाइडिंग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू रोलिंग कायनेटिक एनर्जी. मी काय सांगितलं? स्लाइडिंग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू रोलिंग कायनेटिक एनर्जी. हे दोन्ही इक्वेट केले आणि डायरेक्ट आपल्याला रिझल्ट आले. आता त्यानंतर पुढे जे न्यूमरिकल असेल, फार सिंपल एक फॉर्म्युला बेस्ड प्रॉब्लेम्स आहेत बेटा सर्व. चला पुढे इफ 67 नंबरचा न्यूमरिकल. इफ द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग अबाउट ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर इज काय रे? I इज इक्वल टू 6 kg/m². देन द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए टँजंट इन इट्स प्लेन. हा सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया IC आहे. IT काढायचं आहे बेटा. या दोन्हीमध्ये डायरेक्ट रिलेशनही दिलं होतं. आता रिलेशन जर लक्षात नसेल तर मात्र तुम्हाला फॉर्म्युले दोन्हीचे घ्यायचे. आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग पहिल्यांदा महत्त्वाची म्हणजे बॉडी कोणती आहे अगोदर आहे, म्हणजे त्यानुसार फॉर्म्युले आपण आठवायचं. ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर म्हणजे बेटा हा जो आहे फॉर्म्युला IC इज इक्वल टू mr². सेंटरमधून पास होणाऱ्या ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा असतो तो mr². आणि अबाउट ॲन ॲक्सिस टँजंट इन इट्स प्लेन म्हटलेले. टू द प्लेन नाही, इन अ प्लेन. इन अ प्लेन म्हणजे I_t आणि I_t डायमीटरला पॅरलल mr²/2 प्लस mr² म्हणजे 3/2 mr². तर बेटा आता इथं
आय स्मॉल टी इज इक्वल टू 3/2. एम आर स्क्वेअरची किंमत आय सी ठेवा. आय सी दिलेलं आहे 3/2 इंटू आय सीची किंमत किती आहे 6. यात 2नं 3ला कॅन्सल 3 अँड दॅट इज इक्वल टू 9 kg मीटर स्क्वेअर. आय tangent in a plane is equal to 9 kg meter square is the moment of inertia of a ring about an axis tangent in a plane. About an axis tangent in a plane. प्लेनमध्ये टँजंट असेल अशा बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणा. आता त्यानंतर बेटा पुढे जो असेल, चला सॉल्व करावर काय येतं. आता या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम नंबर 68 दिलेला आहे. रीड द प्रॉब्लेम 68. 3 point masses each of mass 2 kg are placed at the corners of an equilateral triangle of side 2 meter. What is moment of inertia of the system about an axis along one side of the triangle? काढा बरं. आता एक ट्रायंगल कसा काढायचा, इक्विलॅटरल ट्रायंगल काढायचा आहे. इक्विलॅटरल म्हणजे साईड सेम. हा बेटा, इथं एक मास, इथं एक मास, इथं एक मास. आता हे 2 kg, इथं 2 kg, हे सुद्धा 2 kg. ही लेंथ 2, ही लेंथ 2 आणि ही लेंथ 2. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टीम अबाउट एन ॲक्सिस अलॉंग वन साईड ऑफ ट्रायंगल. आता एक बाजू ट्रायंगलची जी असेल ती कोणतीही घेऊया आपण. आता मी सोपं जाण्यासाठी ही घेतो, कोणतीही घ्या तुम्ही, काही फरक पडत. ॲक्सिस ऑफ रोटेशन एका बाजूमधून पास झालेला, हा इथं ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 0, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 0, फक्त याचाच मोमेंट ऑफ इनर्शिया काढावा लागेल. मग आता आपल्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यायचं असेल, इथं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यायचं आहे हे. आता हे परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे आता कसं झालेलं आहे, थोडंसं डिस्टन्स बरोबर आलेलं आहे. असं परपेंडिक्युलर डिस्टन्स एक्झॅक्टली मिड पॉईंटमधून जायला पाहिजे, मध्यभागामधून. हे असं बायसेक्टर असतं बेटा. म्हणजे हे 1 मीटर आणि हे 1 मीटर राहतं. मग आता सांगा मला, याला मी नाव देतो, याला इथं तुम्हाला नाव देतो मी. हे किती असेल 1 मीटर, हे 1 मीटर, ए बी सी आणि हे डी, हा डी पण. तर आपल्याला हे डी सी काढायचं आहे. डी सी स्क्वेअर इज इक्वल टू सांगा, कर्णाचा वर्ग म्हणजे बी सी स्क्वेअर मायनस बी डी स्क्वेअर. बी सी स्क्वेअर 2चा स्क्वेअर 4 मायनस बी डी स्क्वेअर 1चा स्क्वेअर 1 इज इक्वल टू 3. डी सी स्क्वेअर इज इक्वल टू 3. हां सांगा आता मोमेंट ऑफ इनर्शिया काय. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस, ह्या दोघांचा तर 0, ह्याचाच फक्त घ्यायचा आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स सी डी स्क्वेअर. सी डी स्क्वेअर परपेंडिक्युलर डिस्टन्स सी डी स्क्वेअर. मास किती आहे बेटा 2. मास जे आहे आपल्याला किती दिलेलं आहे इथं 2 इंटू सी डी स्क्वेअर डायरेक्ट 3. तर मोमेंट ऑफ इनर्शिया 6 kg मीटर स्क्वेअर. एवढा सिंपल प्रॉब्लेम आहे. फक्त इथं लक्षात काय घेतलं पाहिजे पहा, अगदी व्यवस्थितशीर इक्विलॅटरल ट्रायंगल काढा. व्हर्टायसेसवरती काय ठेवायचं आहे 2 kg मासेस आणि एका ॲक्सिसमधून पास झालेला ॲक्सिस ऑफ रोटेशन.
आणि मग वेगवेगळ्या बॉडीजसाठी त्याचे मोमेंट ऑफ इनर्जी आपल्याला इथं वर्कआउट करता येऊ शकतात. तर ठीक आहे, आपण इथं थांबूया. नेक्स्ट पिरियडला पुढचे प्रॉब्लेम्स आपण लर्न करूया.